नमस्कार मैत्रिणींनो, एके ऑल कंटेंटवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मयुरी हिचे लग्न नाशिकच्या आदित्यसोबत मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर विदाईची वेळ आली होती. मयुरी आपल्या आईवडिलांना मिठी मारून रडत होती. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होते. मयुरी गाडीत बसत असतानाच तिचा पती आदित्य, त्याचा मित्र समीर आणि धाकटा भाऊ रोहन यांच्याशी गप्पा मारत उभा होता. मयुरीने सहज त्याचे बोलणे ऐकले. समीर म्हणाला, "अरे आदित्य, इथून निघाल्यावर आधी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. तुझ्या सासरचं जेवण तर एकदम भंगार होतं. असं जेवण तर आम्ही कुत्र्यांनाही घालत नाही." आदित्यचा भाऊ रोहनही हसत म्हणाला, "हो रे, रसमलाईमध्ये तर चवच नव्हती." त्यावर मयुरीचा पती आदित्य चक्क स्वतःच्या सासरच्यांची थट्टा उडवत म्हणाला, "हो यार, मी सुद्धा नाईलाजास्तव थोडं खाल्लं. नाहीतर अशा जेवणाला मी हातही लावला नसता. चला, घरी गेल्यावर मस्त पार्टी करू." मैत्रिणींनो, जेव्हा मयुरीने आपल्या पतीच्या तोंडून आई-वडिलांचा असा अपमान ऐकून मयुरी सुन्न झाली. तिने रागात गाडीचा दरवाजा उघडला, डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि तडक आपल्या वडिलांकडे गेली. तिने वडिलांचा हात धरून सर्वांसमोर ठणकावून सांगितले, "बाबा, मी सासरी जाणार नाही. मला हे लग्न मान्य नाही." हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. मयुरीचे सासरे दादासाहेब पुढे आले आणि विचारू लागले, "बाळा, काय झालं? अचानक असं पाऊल का उचलतेस?" तेव्हा मयुरी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "काका, तुम्हाला माहीत आहे का, माझ्या वडिलांनी स्वतःची स्वप्ने मारून आम्हाला शिकवलं. माझ्या लग्नात जेवणाची कमतरता भासू नये म्हणून माझे वडील 2-2 महिने रात्री जागून नियोजन करत होते. माझी आई आजही जुनी साडी नेसून उभी आहे, कारण माझ्या लग्नासाठी पैसे कमी पडू नयेत. आणि माझे बाबा, त्यांच्या शर्टच्या आतल्या बनियानला छिद्र आहेत. तरी पण त्यांनी मला कधीच कशाची उणीव भासू दिली नाही." ती पुढे आदित्यकडे बघून म्हणाली, "ज्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी करून तुमचं स्वागत केलं, त्यांच्या जेवणाची तुम्ही आणि तुमचे मित्र टिंगल उडवताय. आज तुम्हाला जेवण आवडलं नाही, उद्या मी आवडली नाही तर तुम्ही म्हणाल की माझ्याशीही मजबुरीने लग्न केलंय. ज्यांना माझ्या आई-वडिलांच्या कष्टाची किंमत नाही, तिथं मी कसं राहू?" मैत्रिणींनो, मयुरीचे हे शब्द ऐकून आदित्य आणि त्याच्या मित्राचे चेहरे पडले. सासरे दादासाहेबांनाही आपल्या मुलाच्या वागण्याची लाज वाटली. त्यांनी मयुरीची माफी मागितली. आदित्यलाही आपली चूक उमगली. त्याने मयुरीच्या वडिलांचे पाय धरून माफी मागितली आणि वचन दिले की आजपासून तो प्रत्येक आई-वडिलांचा सन्मान करेल. शेवटी सासऱ्यांनी मयुरीला सून नाही तर मुलगी मानून सन्मानाने घरी नेले. मयुरीने केवळ स्वतःचाच नाही तर आपल्या वडिलांच्या कष्टाचा आणि स्वाभिमानाचा मान राखला. मित्रांनो, मुलगी ही वडिलांचा अभिमान असते. लग्नानंतर मुलीच्या घरच्यांचा अपमान करणे म्हणजे तिच्या अस्तित्वाचा अपमान करणे होय. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा.